नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मॅथ सर्व सेमीच्या मुलांचा मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि सेकंडचा पेपर या ठिकाणी फर्स्ट युनिट टेस्टचा आपण सोडवणार आहोत. हा व्हिडिओ सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी उपयोगी ठरणार आहे. यापूर्वीच आपण नॉन सेमीच्या मुलांचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्याचबरोबर आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी फर्स्ट युनिट टेस्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड 2, मार्क्स 20, टाईम 1 hours. क्वेश्चन 1, चूज द करेक्ट आन्सर. 3 गुणांसाठी आपल्याला 3 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यांचे 4 पर्याय आहेत. 4 पैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्या पर्यायाचं जे काही वर्णाक्षर आहे ते चौकटीत लिहायचे या ठिकाणी. बघा, पहिल्याचं उत्तर आहे बी, दुसऱ्याचं सी आणि तिसऱ्याचं डी. तिन्ही उदाहरणं काळजीपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर बी बघा, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी 3 गुणांसाठी. दोन उदाहरणं दिलेली आहेत, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. हे उदाहरण या पद्धतीने सॉल्व करायचे. रिकाम्या चौकटीत अचूक संख्या टाका. त्यानंतर पुढचं उदाहरण, लेखी उदाहरण दिलेले 4 गुणांसाठी. त्यात आपल्याला मुलाचं आणि वडिलांचं वय काढायचं आहे. बघा, या पद्धतीने आपण हे उदाहरण समीकरण तयार करणार आहोत आणि ते सोडवणार आहोत. आणि मग त्यानुसार मुलाचं वय हे 15 वर्ष येतं आणि वडिलांचं वय 40 वर्ष. त्यानंतर प्रश्न दुसरा, दिलेलं समीकरण सोडवायचे. वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. बघा, या ठिकाणी सोडून दाखवलेले, या पद्धतीने ते सॉल्व करायचे. त्यानंतर पुढचा पेपर आहे मॅथ 2 जॉमेट्रीचा फर्स्ट युनिट टेस्ट. क्वेश्चन 1, चूज द करेक्ट अल्फाबेटिव्ह. अचूक वर्णाक्षर लिहायचे. 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत या ठिकाणी आणि प्रत्येकासाठी 4 पर्याय आहेत. त्यातला अचूक पर्याय पहिल्याचा बी 87 अंश, नंतर दुसऱ्याचा सी, पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला शोधायचं आहे, ते आहे 2 2 2. त्यानंतर तिसरं उदाहरण, त्याचं उत्तर आहे बी, चौरसाचा कर्ण दिलेला आहे आणि त्याची परिमिती विचारलेली आहे, ती आहे बी 40 वर्गमुळात 2 सेमी. त्यानंतर बी भाग बघा. बीमध्ये आपल्याला कंप्लीट ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. 3 गुणांसाठी उदाहरण दिलेले. बघा, ते या पद्धतीने सॉल्व करा. दिलेल्या आकृतीमध्ये काही माहिती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला
DF काढायचा आहे. बघा तो DF येतो 12.5. त्यानंतर दुसरं उदाहरण, या पद्धतीने सॉल्व करा. चौकटीत अचूक संख्या टाकायची आहे. बघा पहिल्या चौकटीमध्ये PQ वर्ग येतं, दुसऱ्यात 2चा वर्ग, 3चा वर्ग बरोबर 4/9. त्यानंतर क्वेश्चन 2 दिलेलं उदाहरण सोडवायचे. आकृतीचं निरीक्षण करा, प्रश्नात दिलेले माहिती पहा आणि त्यावर आधारित आपल्याला QP काढायचा आहे आणि तो येतो 3.5. बघा तो सूत्रात किमती टाकल्यानंतर अशा पद्धतीने QP आपल्याला काढता येतो. पुढचं उदाहरण, QRची लांबी काढायची आहे. आकृतीचं निरीक्षण करा, दिलेली माहिती पहा आणि त्यावर आधारित जो काही Q आणि R आहे याची लांबी आपल्याला काढायची आहे. ती येते 72 सेमी. बघा या पद्धतीने ते उदाहरण सॉल्व करा आणि ती लांबी काढा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 आणि भाग 2ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला बोर्ड क्वेश्चन पेपर हवे असतील तर त्यासुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यासाठी चॅनलची प्लेलिस्ट अवश्य पहा. काही अडचण आल्यास कमेंट करा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास लाईक करा व्हिडिओला आणि मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.